नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण ब्लॉग बनवतोय. त्यामध्ये ना आज आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, पण काय स्वयंपाक करायचा हेच म्हणजे मला असं सुचत नाही आहे की काय स्वयंपाक बनवू. मग त्यासाठी मी म्हटलं की काय बनवायचं, आज काय बनवायचं विचार केला, पण काय सुचलं नाही. पण हे एकदमच आले आणि हे बोलले आज तुमच्यासाठी मी आज यांच्यासाठी सँडविच बनवणार आहे. आज यांच्या हातचा आम्ही सँडविच खाणार आहे. आता बघूयात कसं बनवत आहेत ते. वाटतंय चांगलं बनवतील, पण आज मज्जा येणार आहे आणि ती मज्जा तुम्ही पण बघा. मला याने थोडीशी हेल्प केली, एक टोमॅटो चिरायला हेल्प केली फक्त, ठीक आहे. बाकी सगळी कटिंग मी केली. कटिंग म्हणजे ह्याच्या साह्याने केले, त्यामुळं ते प्रॉपर झालं आहे. आणि असा विषय की टोमॅटो त्यामध्ये आहे ना व्यवस्थित होत नाही, ते टोमॅटोचा सगळा रस निघून जातो त्यामुळं. आणि ते मॅन्युअली कापायला ते प्रॉपर शेपमध्ये आहे ना आपल्याला जमत नाही, त्यामुळं तिला बोललो मला कट करून दे, बाकीचं मी सगळं करायला. हो का, मी चटणी बनवली आहे, सॉस बनवला आहे, सॉस बनवला आहे म्हणजे सॉस वाटीत घेतला आहे, ठीक आहे. बाकी ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे प्रॉपर झोनमध्ये. बेटा क्या हुआ, क्या हुआ, बटाटा क्या, बटाटा खाना चाहिए. बटाटा पाहिजे म्हणायचं, मला खायचं. मराठीत बोल. बटाटा चाहिए तेरे को. टीचरनी सांगितलंय की थोडं थोडं हिंदीमध्ये पण बोलायचं, पोराला हिंदी पण भाषा आली पाहिजे असं. पोरांना हे आपण भोरचं आहे बाई, मग आपली भाषा तशीच असते. काय हो हा, हे लोक सातारचे आहेत, माझी आजी सातारची, आमच्या सगळ्यात मोठ्या वहिनी सातारच्या. आई राहिली की हां सॉरी पहिली आजी, आई. माझी आमच्या घरामध्ये सगळ्या आमच्या आजोबांनी आजी सातारची, नंतर आई सातारची, नंतर आमच्या मोठ्या वहिनी त्या सातारच्या, नंतर अजून आमच्या मोठ्या वहिनी त्या पण सातारच्या, म्हणजे तेच ते आमच्या 2 वहिन्या त्या पण सातारच्या, आणि सुप्रिया सातारची. म्हणजे आमच्या घरात लग्न साताऱ्यात करायचं. काय नाही, घडून येत आहे, असं घडून येत आहे, असं ठरून होत नाही आहे, घडून येत आहे त्या गोष्टी असं. तर मी हाती घेतलं आजचं हे की सँडविच मस्तपैकी. ॲक्च्युली माझी पण लई इच्छा होती सँडविच खायची, त्यामुळे म्हणलं की आपण बनवूया. पण काय हे व्लॉग चालू केल्यापासून आहे ना लाईफ थोडी अशी इंटरेस्टिंग अशी झाल्यागत वाटते. काय बोलतेस बाई का? असं व्लॉग बनवायला घेतल्यापासून भले 2-3 दिवसच झाले असतील, पण असं वाटतं ना काहीतरी इंटरेस्टिंग, असं काहीतरी मस्त मजा येते, असं थोडं क्रिएटिव्ह काहीतरी करूशी वाटतं, एकदम फ्रेश वाटतं असं की हा चला आता आपल्याला हे बनवायचंय, की आपण आता व्लॉग बनवतोय, त्यामध्ये अशा नवीन अशा नाही का आळस रे. आता मी हे सगळं सामानाला बाहेर गेलो नाही तर मी जातच नाही. जात नाही. नाही. एखादी भाजी आणायला सांगितली जातच नाही नाही. तरी मला म्हणतात नाही भेटली अगं भाजी, पण मी जातच नाही. म्हणजे म्हणजे मी गाडीवनी जर येत असेल ना असं काय बोलतात 50 मीटरवर जरी असेल ना तरी मी जात नाही, एवढा आळस करत होतो. पण व्लॉगच्या नादाने आहे ना काय माहीत, इथून मी घरातून तिकडं हायवेला गेलो भाजी आणायला, ब्रेड आणायला, काही गोष्टी होत्या त्या आणायला. म्हणजे व्लॉग करताना थोडं आळशीपणा निघून जातो, थोडं लाईफ थोडीशी बोरिंग बोरिंग झालं होतं ना एकदम. दिवसभर घरात बसून राहायचं, वर्क फ्रॉम होम, काय आलं. पण ठीक आहे, बायकोने एक पाऊल उचललंय पुढं व्लॉगिंगचं. मजा येते, करूया आपण. ठीक आहे, कंटिन्यू नाही कॅमेरा चालू ठेवते ना आपल्याला. दाखवा ना आता हे सगळं मी काय काय ओपन नव्हतं केलं. ब्रेड नव्हतं, ब्रेड, हे बटर, ठीक आहे, चिली फ्लेक्स, पुदिन्याची चटणी, सॉस, कांदा, काकडी, टोमॅटो, बटाटा, चीज, तवा, अजून काय या टाईल्स आहेत. आणि ही सुप्रिया आहे आणि मी रुपेश आहे. ठीक आहे, चला आता मी बनवतो, तू कॅमेरा पकड. ठीक आहे, कंटिन्यू नको चालू ठेव, नाही तर कॅमेरा गरम होईल, बंद होईल माझा कॅमेरा. ठीक आहे, पहिलं सँडविच अधिराजला द्यायचं, त्यामुळे हे नका लावू त्याला चटणी, ह्याला नाही चटणी लावते. ठीक आहे, फक्त त्याला चटणी
थोडंसं नाही ह्याला नाही, कुठल्याच ह्याला नका लावू कारण त्याला तिखट लागल. ते तिखट आहे चटणी खूप. ठेवा साईडला, ते नंतर करा. मग हे पाहू नको. नको तो राहू द्या, त्याला तिखट लागल. दुसरा ब्रेड हे दुसरा. ह्याचा यूज आहे ना, या सँडविच मेकरचा यूज मॅकर नाही मेकर. ह्याचा यूज माझ्यामध्ये झाला नाही आजपर्यंत कधी. झालाय कुणी केलाय? केलाय एकदा. फक्त एवढंच झालं की त्यावेळी चिकटत होतं ते. हे बघा केलाय गॅस चालून. हा, नाही झाला यूज कधी ह्याचा. झालाय हो, एकदा केलेलं ह्याच्यातच मी आणि ताईंना. हा मला तर आठवत नाही. पण काय माहिती. चल पुढचं सँडविच घेऊ का मी. आता ह्याला तिखट चटणी लावली तर ह्याचंच घेतो मी. ठीक आहे. हा वाटलं तर हा जर तिखट झाला तर मग मी रेमटोईल ह्याला. ठीक आहे. अरे जे डायरेक्ट आहे ना, म्हणजे हे कट होतं डायरेक्ट म्हणजे हा मग ऑटोमॅटिक चार कट piece होतं. होतं हा त्याची करायची गरज नाही आपल्याला कारण ते प्रेस केलं की दबलं जातं ना. मी काढू का? आपणच यार. मी काढू का जरा? थांब देतो काढून. बघा येते का नाही तर मी काढते. छान झाले. खायचं आधी काय? आधी हे आधी कसं झालंय? खाल्लंयस का तरी? कधी खाल्लंस? अरे हे कसं झालंय? हे सँडविच कसं झालंय? हे मी बनवलंय. खाऊन तरी बघ. कसं आहे? छान आहे. चला, एकाला आवडलं. हे मी काय म्हणतोय, त्यात लय तामझाम होतोय. ह्याच्यामध्ये लय वेळ लागतो. यामधून ते असं चाकूनी असं काढायला लागतं एक 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 कारण त्यामध्ये डायरेक्ट कट होतात हिस्से. मग ते लय वेळ जाणार आहे असं वाटतंय मला. 1-2 तास तरी जातील ब्लॉग. सध्या भाजायचं फक्त याने घेतले. मी सँडविच वगैरे बनवून देतो आहे पण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये थोडंसं टफ जातं आहे मला कारण ते सगळं चिटकून बसते आणि सगळं तहेस होते त्या सँडविचचा. मी बनवते त्यामुळं भाजते ही. बाकी ह्याच्यामध्ये सगळं लावायचं व्यवस्थित. ते चिपकलं आहे ना? नाही चिपकलं. 2 मिनिटात निघतं ते. तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही खूपच त्याला हेक्टिक बनवून ठेवलेलं. हां का? काय ब्राऊन ब्रेड आहे त्यामुळे चिटकते. व्हाईट ब्रेड पण नाही चिकटत. पण माझ्यामध्ये थोडंसं बटर लावू जरा. ते खूप लावलंय बटर. नाही त्या ब्रशनी लावत म्हणजे सगळीकडे लागत. ते सुरणी लागत नाही सगळीकडं. अहो म्हणजे कुठे गेला? अरे पाव वरच राहिला. नाही राहिला आहे. आला आला कधी कसं आहे? त्याच्यावर चीज टाकायचं राहिले. कसं आहे? काय कसं आहे? चीज विसरतोच रे बाबा. कसं काय चीज विसरता तुम्ही? चीज खातच नाही आता. चीज किती झालं की आता वर्ष झालं. आता कसं खाल चीज ना. आता हे केवढं झालंय. त्याच्याकडे तर काही लक्षच नाही. डाएट नाही काय नाही जिम नाही करत. करणार का म्हणजे
हे बघा सँडविच मेकर नाही यूज केला. आता बघा हे करपून ठेवलं कसं. अरे ठीक आहे ना, हे थांब, गरम चटणी लावली बाळा, सॉरी तिखट चटणी लावली. कसं होतंय अरे ठीक आहे ना, आता आपल्याला सवय नाही ना एवढी, म्हणूनच की. पण काहीतरी करतोय ना. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. मग आम्हाला काही न करण्यापेक्षा काहीतरी करतोय ना, ऍक्टिव्हिटी काहीतरी होते ना. चांगली गोष्ट आहे. नुसतं आपलं बसून राहायचं मोबाईलवर, नुसतं आपल्या रील स्क्रोल करत बसायचं. काय आलंय हे कसं जरा मस्त वाटतं, जरा आज काहीतरी जरा असं. आम्हाला पण मस्त वाटतंय जरा, कारण आम्हाला असं जरा त्यांच्या हातचं जरा वेगळं काहीतरी खायला भेटतंय. प्रत्येक वेळी मीच बनवते ना. हे करपायला लागलं लवकर बघा. हे बंद करू का मी गॅस? हा बंद करा. डिश कुठे? हे बघा इथंच आहे. तुझ्या आईला नाही करपलं म्हणजे आहे जरा. ठीक आहे, हा हे आईला देता येईल. हा थांबा ना, कट करून मी देते. आता हे कसं करायचं काय आता ह्याच्यावर? थांबा 2 मिनिटं, जरा थांबा. ह्यांनी बनवले सँडविच. मी काय म्हणतोय, तू टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय. मस्त झाल्या. इज्जत आहे का नाही? इज्जत आहे का? एकदम छान झाल्या. मस्त. ठीक आहे, थोडीफार हेल्प तिची घेतली, जसं की एक टोमॅटो चिरला आणि परत भाजायला थोडीफार मदत केली, कारण तवा लयच तापतोय आणि एवढी स्पीड नाही आपल्याकडं, त्यामुळं थोडीफार भाजायला फक्त थोडीशी फार हेल्प. हा मजा, इज्जत आहे. मस्त सँडविच बनवलं. मला तर खूप आवडलं. आता नेक्स्ट टाइम बनवायचं झालं ना, मी नाही बनवणार, यांनाच बनवायला लावणार. मी सगळं करून देते त्यांना, पण त्यांनीच बनवते. असं कधीतरी दुसऱ्याच्या हातचं खायला पण मस्त लागतं ना. रोज आपणच बनवायचं, आपणच खायचं. कधीतरी त्यांच्या हातचं पण खायचं. चालेल, आपण आजचा ब्लॉग इथंच थांबूयात आणि ते आता नंतर खातील. मी खाल्लं, मला आवडलं. इथंच थांबूयात, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ.